कोण म्हणते? शाळेत जाणारी मैत्रीण, दोन मैत्रिणी, एक मैत्रीण राहते मार्गामध्ये आणि एक मैत्रीण राहते विना मार्गामध्ये. हा, संगत कशी असावी? तर ते अनेक मध्ये असलेली मैत्रीण सांगत आहे आपली व्यथा, का तिचा बाप बेवडा, भाऊ जुवारी. नाही तर तुम्हाला माहित आहे, जिथपर्यंत सूर्य नाही पोहोचत तिथपर्यंत दारूचा पसार आहे, आणि थोडीशी पोटात जाऊ द्या तर बेवड्याचा मोठा बाजार आहे. सुरुवातीला यायचे मोठे नखरे, मी हे नाही पेत, मी ते नाही पेत, मला पाहिजे म्हणते इंग्लिश पौवा. बेवड्याची गत सांगतो तुम्हाला, जिथपर्यंत सूर्य नाही पोहोचत तिथपर्यंत दारूचा पसार आहे, थोडीशी पोटात जाऊ द्या तर बेवड्याचा मोठा बाजार आहे. मी हे नाही पेत, मी ते नाही पेत, मला पाहिजे म्हणते इंग्लिश पौवा, आणि पैसे कधी खतम होऊ द्या तर या बेवड्याला सारं निपूर जाते देशी भेटे का मौवा. सुरुवातीला माझा कार्यक्रम चालू होऊ द्या तर घुटघुट घेऊन आपल्या तालात गायते, आणि माझा कार्यक्रम कधी संपू द्या या बेवड्याच्या नाकातला शेंगुड्याच्या गालात राहते. हा कोणता नाद आहे? हा नाद सोडला पाहिजे आणि परमात्म्याचा आदर्श घेऊन आपला गाव वाढला पाहिजे, गाव वाढला पाहिजे, गाव वाढला पाहिजे. तर ते मैत्रीण आपल्या मैत्रिणीला सांगते कथा, शिकण्यासारखं आहे, भजन म्हणजे भजन नाही, काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून माझा बाप हा नीरज सेवा, माझा बाप हा नीरज सेवा. माझा बाबा घरी आला, तेव्हा माझा बाबा घरी आला, माझा बाप हा नीरज निघाला, माझा बाप हा नीरज निघाला. पण माझा बाप हा नीरज निघाला, तेव्हा माझा बाबा घरी आला, तेव्हा माझा बाबा घरी आला, माझा बाप हा नीरज निघाला, माझा बाप हा नीरज निघाला.
सारं जग फिरून अर्थ नाही, सारं जग फिरून अर्थ नाही, आणि माझ्या जिंदगीच्या सेवकाच्या घरच्या, सारं जग फिरून अर्थ नाही, माझ्या जिंदगीच्या सेवकाच्या घरच्या वाणी तीर्थ नाही. तिथं पण त्यांना कच्चीची पक्की परीक्षा मागते, आणि त्या पक्कीच्या परीक्षेमध्ये माहित पडते का जिंदगीच्या सेवक बनासाठी काय काय लागते, काय काय लागते, काय काय लागते. आज जमाना चंद्रावर गेला, माणसाने एवढी प्रगती केली का माणसानं पाय चंद्रावरती टाकला, पण काय काय लोक देव धर्माले मानत नाही. पण देव धर्माले मानत नाही त्याच्यासाठी सर्वात मोठा तमाशा जर त्यांच्या तोंडावर पडला असेल ते म्हणजे महान तेगबा जुमदेवजीची शक्ती. तो त्याग घडवला, आणि त्या स्वरूपामध्ये आज तुम्ही पहा करोडपती अरबपती खरबोती लोक मार्गामध्ये यायला लागले. काहीतरी शक्ती आहे, पण कोणासाठी आहे? जो प्रामाणिकपणे करत असेल ना. काळ्या काळ्या बाबाने म्हटलंय की मानव तू बेईमान आहे, स्वार्थ साधत पर्यंत देव आणि नंतर मग कुठला देव, असं नाहीये. मानव तर गंगा माई आहे, ना मानव तर बैता पाणी आहे. मानलं तर सर्व आहे, नाही तर काहीच काही आहे. तर ते मैत्रीण काय म्हणते, मी शाळेत जायची, माझी मैत्रीण म्हणायची तुझ्या घरात कटकट होते कशाची. मग ते मैत्रीण सांगते, अहो म्हणते दारूमुळे हा धिंगाणा झाला म्हणते, दारू पेते म्हणते बाबा आणि त्याच्यामुळे धिंगाणा झाला म्हणते. तर बघा ते अनेक वाली मैत्रीण त्या मार्गातल्या मैत्रीणले पुढचं करानं काय सांगते, लक्ष ठेवा काय म्हणणं. संसार हातडीवर नेला, अरे माझा संसार हातडीवर नेला, पण माझ्या बाप आणि रव्यस्ती सेवकी नाता ते जे मैत्रीण मार्गामध्ये असते ते मैत्रीण आपल्या मैत्रिणीला सांगते एक काम कर ना म्हणते, तू सेवेत येऊन जा म्हणते, जशी तू सेवेत येशील म्हणते तर बदल घडल्याशिवाय राहणार नाही म्हणते. तर बघा ते अनेकची मैत्रीण आणि हे मार्गातली मैत्रीण तिला मार्गदर्शन करते. आणि म्हणून संगत मी आधी सांगितलं, संगत घडली तर कोणी कोणच्या कुठे चालला जाते. तर हे आता मुलगी अनेक वाली मुलगी जेव्हा मार्गामध्ये येते बघा, ते मुलगी मार्गातली मुलगी त्या अनेक वाल्या मुलीला मार्गदर्शन करते. शिकण्यासारखं आहे बंधूंनो. आणि म्हणून काय म्हणतात, अरे
जेव्हा मी हा निर्णय घेतला कोणता मार्गात जाण्याचा, अरे जेव्हा मी हा निर्णय घेतला तेव्हा माझा बाप हा निर्व्यवस्थित शेवटचं कडव आहे. काय म्हणणार शेवटचा कडव मध्ये? प्रणाम करतो बाबा चुंबदेवजीला, अरे मी प्रणाम करतो बाबा चुंबदेवजीला, काऊन की माझा बाप हा निर्व्यसनी झाला.